मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत माझ्या वडिलांना घ्यायला. मित्रांनो, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्यांना टाकलेलं होतं, तर ते आज घरी येत आहे. तर आम्ही आज सेलिब्रेशन बनवणार आहे, त्याकरता आम्ही त्यांना घ्यायला जातो. चला तर तुम्हाला जाऊ. त्यांची आज लग्नाचा वाढदिवस पण आहे, त्यानिमित्ताने आम्ही दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी करणार आहोत. त्या आमच्यासोबत कोण कोण यार तुम्हाला जातो. हे बघा मित्रांनो, राग्या ऐकर रे, तू येणार नाही नंतर. मित्रांनो, थोड्यात आम्ही तिथे ये है चेतना व्यसनमुक्ती केंद्र. मित्रांनो, त्या ठिकाणचे सर आहे, त्यांच्याकडनं आम्ही पूर्ण माहिती घेतली का वडिलांनी एका महिन्यामध्ये काय काय केलं होतं, ॲक्टिव्हिटी कशी होती, रिस्पॉन्स कसा होता वडिलांचा. तर दादांनी आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं का तुम्हाला याच्यानंतर काय करायचं आहे, आणि आमच्यामध्ये जी शंका होती ती आम्हाला पूर्णपणे सरांना विचारली. त्यानंतर दादा आम्हाला डॉक्टर साहेबांकडे घेऊन गेले. आणि मित्रांनो, तुम्ही डॉक्टर साहेबांचं लाईव्ह आपण बघू शकता. डॉक्टर साहेबांनी आपल्याला काय समजवलेलं होतं, वडिलांना कसा अनुभव आला तुम्हाला सांगितलं. आता व्यसनमुक्तून आपल्याकडे जात आहेत, त्यांची मुलं त्यांना घ्यायला ती पण व्हिडिओ काढते. सगळ्यांना आनंद झालाय. येस, माझे बाबा बदलले, माझे पप्पा बदलले. एका महिन्यात प्रवास करताना तुमचा एकदम भारी. एक डे बेटा, राजा बेटा, एकदम भारी झाला. कोणकोणत्या गोष्टी आवडल्या इथल्या? मला तुमची प्रत्येक गोष्ट त्या बात आहे. एक म्हणजे की अशी डोक्याच्या वर्षी नव्हती, सगळं समजायचं, काउन्सिलिंग समजायची. जेवण कसं होतं? एकदम जेवण पण चांगलं होतं. झोपायची व्यवस्था, सगळे एक नंबर होतं. जराच काहीच झालं. आता एक नंबर कोणाला व्हायचंय? कोणाला व्हायचं एक नंबर? राजूदादा व्हायचंय. मला विश्वास आहे. दारूमुळे माणूस सत्यानाश होतो, आयुष्याचा आपण, परिवाराचा आपण, स्वतःचा पण. पण मला विश्वास आहे माझे मित्र कायम बदलले. काय वाटतं, पहिले पप्पा, आजचे पप्पा? फरक पडला, दिसतोय फरक, पण आम्हाला आता समजलं नाही. आता माझी किती आता रिकामं काम म्हणजे 6 महिने माझ्याकडे पाठवून द्यायचं. आता बेटा, चेतना व्यसनमुक्ती केंद्राकडे एक सुंदर पुस्तक आपण त्यांना देतोय. व्यसनमुक्ती बोलगे, हे पुस्तक जगण्याला मदत करणारे, व्यसनमुक्त जीवन जगणे. आपण इथेच थांबतो. थँक्यू. मस्त एकदम. मित्रांनो, एक महिना इथे राहिल्यानंतर वडिलांचे काही मित्र झालेले होते, त्यांना एक वेळा भेटण्यासाठी वडील गेले होते. त्यानंतर वडील त्यांना भेटून आले
काही मित्र बी त्यांच्यासोबत आले होते. कारण या ठिकाणी मित्रांनो माणसाला एक चेतना मिळते नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी. त्यानंतर आम्ही निघालो मित्रांनो घरी जायला, कारण आम्हाला घरी पण जायचं होतं. वडील खुश होते, चला चला या पटापट, कारण त्यांनी शपथ घेतलेली होती का यानंतर मी कधी व्यसन करणार नाही. त्यानंतर आता आम्ही आलो आहे घरी. त्यांचं आम्हाला स्वागत करायचं होतं, त्यांना आम्ही सरप्राईज देणार होतो का आपण 1 महिन्यानंतर घरी आलेलो आहोत. त्यानंतर सर्व तयारी आम्ही करून ठेवलेली होती. मित्रांनो आपल्याला आमचा हा वाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि मित्रांनो आपल्या बी परिवारामध्ये कोणी व्यसनी आहे, त्यांना व्यसनमुक्त कसं करायचं आहे तर चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण जाऊ शकतो. चला तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.